दाजींचा कॉल आहे वाटतं. कट कशाला केला? बोल की बोल. आमच्या दाजींशिवाय जमत नाही वाटतं. हा कसा आहे तुझा होणारा नवरा? तुझा वुडबी. तुला काय करायचं ग मोने? लुक, माइंड युअर ओन बिझनेस. हा कसला अग्रीमेंट हो? दादासाहेब सांगताय का? काय तुम्हाला ॲग्रीमेंट बद्दल विचारायचं आहे आम्हाला? हा तो उगाच शॉकिंग मध्ये जाऊ नका घरची मंडळी. ते आमचे परम मित्र शिवाजीराव ढाले पाटील आणि आम्ही दिलेल्या शब्दाचं ॲग्रीमेंट आहे. अहो हे चहा गरम करून आण. फोन वाजतोय, व्हायब्रेटरवर आहे. एक मिनिट. हो आला. एक मिनिट. बरं का दादासाहेब, विश्वास ठेवा आमच्यावर. जीव गेला तरी बेहत्तर, पण हा पंजाबराव दिलेला शब्द पाळणार म्हणजे पाळणारच. हा, त्या ॲग्रीमेंट बद्दल आम्ही आमच्या घरी काय बोललो नाही. त्याची काय पण गरज नाही, कारण आम्ही पण रणजितरावांना काय पण सांगितलेलं नाही. आणि तसंही आम्हाला कोणी काही विचारायची हिंमत करत नाही. तुम्ही शब्द पाळणार ना, मग झालंच की ॲग्रीमेंट पुरं, नाही का? अहो म्हणजे राजाला मिळाली राणी, संपली इथंच कहाणी. हा निघूयात. वाट बघत असतील ना? हो, चल. एक मिनिट. हा मला एक रिक्वेस्ट करायची होती. हां माझ्या जॉबचं इतक्यात माझ्या घरच्यांना प्लीज सांगू नका ना. ओके. खुश? थँक्स. संजय, ए संजय, संजय थांब की. बस लवकर चल. ए मी नाही यायची तुझ्या खोटक्या गाडीवर. शिवाय घालू नको परत बंद पड. बस लवकर चल. चल 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 लवकर. आई ठरलं की ग लग्न सोरीचं आपल्या. मोने तू जा मी येते मागून जा. नाही तुझ्या जावया मोर तुझी पोलिसांना उसर बांगडी करायला लावली तर नावचा जगन्नाथ पाटील नाही. हाय डॅडी आत्ताची आलीच वय ग कार्टे. सगळ्या गावाला दौंडी पिटलीच कार्यक्रमाची, आणि तूच कुठे जाऊन बसली होतीस? म्हणजे डॅडी चला चला, ठरलं लग्न ठरलं. आता आता लग्नानंतर सीन आत्ता नको. चला नंतर पण काय राहू द्या. चला. ए ड्रायव्हर इकडे. आता सुटायचं, गाडी घ्यायची आणि सुटायचं. साब गाडी का पैसा? आता माझ्याकडे नाहीत, मी ATM मधनं काढून लगेच देऊ का? अहो, काय जावे बापू, जावयाकडनं घेऊन ये पैसे. मी जाणार. हा
गाडी कोणाची? हमारे साहब की है. साबकी आहे ना? हाँ. हा, मग ते साबला दिल मी पैसे. हा आता गाडीत बसायचं आणि नीट 120 ने सुटायचं, कळलं का? चला. कुठे गेलतीस अगं हिथंच गेलते रोड पाशी जरा महत्वाचं काम होतं म्हणून कुठे गेलती? कुठे गेलतीस? अगं ते मोनाची गाडी बंद पडली नाहीतर वेळात आले असते मी बोल, अजून खोटं बोलतो. बोल खोटं. अगं बोल. मी कधी खोटं बोलते का तुझी शपथ काय अगं, तू मार मला. नाही तू मारच मला. माझ्या काय आहो जावई बापू तुम्ही. जाऊ द्या हो, लहान आहे ती. लहान तुमच्या असल्या लाडाने शेपारली ती. अहो सगळ्या गावात बॉम्ब केली तिने. जावई बापू हेलिकॉप्टरने येणार म्हणून. ते बी आणि माझ्या खोट्या शब्द खात. होय का संजय? तुझ्याकडे मी नंतर बघते. काय करायचं या पुरीचं? अरे देवा. दाजी ते पोलीस कोण होते हा ते होय. अगं तो डायरेक्ट ड्युटीवरच इकडे आला होता आपल्या स्वराला बघायला. ते पोलीस आहे मग तर तुझ्या बहिणीचा वट अख्ख्या गावावर असणार बघ. काय सांगता दाजी लय भारी काय पोरगा आहे. काय देखणा होता, राजबुंडा होता. संजू बाबा लय भारी होता तू, लय भारी. बर फोटो दाखव की. नाही ग काय तुम्ही पण फोटो पण नाही काढला. नाही काढला. आता मला कसं कळणार ते कसे दिसत होते. जा बाबा तुम्ही. काढलाय बहुतेक. नाही नाही खोटं बोलायलात ना. आता काढलाय म्हणतोय तर खरं मग अहो दाखवा की. तिकडं उभं का तिकडं उभं तिकडं तिकडं अजून तिकडं हाताची कडे तिकडे बघ. दाजीला बिल करायला लागलात बरं का तुम्ही. टन टन. आवडला ना दाजी नंबर 2. हा पोलीस आहे मग दाजी. फायनल झालंय का सगळं. हा म्हणजे कळवतील ते तिकडनं. पण संजू बाबा जवळजवळ फायनलच आहे म्हणायचं. आणि सुरा दीदीकडून मग तिला पण लय आवडलाय. काय झालं रे संजू बाबा? हे दाजी जरा 2 नंबरच आहेत. पोलीसवाला म्हटलं की कसली डॅशिंग पर्सनॅलिटी डोळ्यासमोर येते. एकदम हँडसम, उंच, बाजीराव शिंगमच नाही का. संजू बाबा, ए संजू बाबा. दाजी अ? तुम्हाला एक टॉप सिक्रेट सांगू का. सांगावंच लागेल. आज की नाही रस्त्यात मला एक असाच पोलीसवाला भेटला होता. लय डॅशिंग होता हो, लयच हँडसम, उंच बी, काय दिसत होता. आणि त्याची स्माईल तर एकदमच कातील. आयुष्यात जर कुठल्या पोलीसवाल्याशी लग्न करायची आली ना तर मी त्याच्याशीच करेल. ओय. आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या संस्थेचे जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांना याची कल्पना दिलेली आहे. बर. तरी पण आत्यंतिक महत्वाच्या ज्या काही बैठका आहेत त्या आपल्याला लवकरात लवकर तातडीने उरकाव्या लागतील 2 दिवसात.
त्याचं हे वेळापत्रक. दादासाहेब, मागच्या पानावर हा. ते तुम्ही नजरेखालून घालावत म्हणून तपशीलवार लिहून आणले. नाही, चांगलं केलं. पण हे डोपोजींचं जैन घाडे, त्यांची मीटिंग अर्जंट करायची काही गरज नाही. आता रणजितरावांचं लग्न आहे ना, त्याची गडबड सुरू होईल, ते पुढे ढकला. बाकीचं जे आहे, दादासाहेबांना विचारा, त्यांना वेळ आहे, या आठवड्यात करून टाका सगळं. चालतंय. बरं. या तुम्ही. आणि ते पंजाबराव आहे बांधव. लक्ष. या तुम्ही, चहा घ्या, थांबा, मी कळवते. ठीक आहे. दादासाहेब, हा. हे पंजाबराव बांदलांचं घराणं आपल्या तोलामोलाचं नाही. म्हणजे आहे जुनं प्रतिष्ठित, पण आता बडा घर पोकळवासा अशी अवस्था झाली आहे. असू दे. या स्वरांगीच्या शिक्षणासाठी तुमच्या आबासाहेबांकडनं पैसे घेतले होते. हो आई साहेब, म्हणजे आम्ही होतो की तिथे समोर. पहिल्यापासूनच हे उलटे पालटे धंदे करणार आहे हा पंजाबराव. दादासाहेब, हा बोला ना. ही सोयरीक जुळली, तुमच्या आबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे जुळली. होय की. त्या इच्छेचा मान म्हणून आता यापुढे पंजाबरावांचा उल्लेख एकेरी नाही. चुकलं आमचं, म्हणजे ओघात बोलून गेलो आम्ही. पण खरंच तुम्हाला सांगू का, त्यावेळी आबासाहेबांनी जर पंजाबरावांना मदत केली नसती ना, तर आयुष्यातनं उठले असते बरं का. जुने संबंध होते. आणि त्यावेळेस आबासाहेब त्यांच्या मित्राला म्हणाले पण होते, हे गाड्या नको करू पैसे परत. पण तुझी पोरगी शिकून आली तर ती माझ्या रणजितला द्यायची. मी आबासाहेबांना म्हटलं पण की ही पोरगी बाहेर शिकायला गेली आणि परतच नाही आली तर पैसे. दादासाहेब, थांबता का जरा. या रणजितराव, सुखी राहा. निघाला ड्युटीवर? हो. या एसीपी काहीच आहे का? नाही, तसं काही नाही. बसा की जरा बोलायचंय. बसा बसा बसा. मग काय ठरवलंय तुम्ही? नाही म्हणजे आबासाहेबांची निवड तुम्हाला पसंत आहे का नाही? अहो, मी आधीच सांगितलं ना तुम्हाला, स्वरांगी या घरात यावी ही आबासाहेबांची इच्छा होती, आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध जायचा प्रश्नच उद्भवत नाही ना. अच्छा, म्हणजे फक्त आबासाहेबांची इच्छा आहे म्हणून तुम्ही लग्नाला तयार आहे का? हे बघा रणजितराव, नाही मी स्पष्टपणे विचारतोय तुम्हाला, तुमच्या मनात नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त आबासाहेबांना आवडलं होतं म्हणून तुम्ही लग्नाला होकार देऊ नका. हो, नाही नाही, स्वरांगी कुणालाही आवडेल अशी सुंदर आहे. म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचंय की ती हुशार आहे, शिकलेली आहे, सुंदर आहे. ती माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे शिक्षणात. 10वीत मेरिट, 12वीत मेरिट, परदेशात सुद्धा शिकून आली आहे. सो स्वरांगीला नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. शी इज फर्स्ट क्लास. बर, नाही, हे तर मुलीचं वर्णन झालं. दादासाहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर नाही मिळालं. लग्नाची तयारी करायची की नाही? हो, मी आहे लग्नाला तयार. चला बरं झालं. या मग तुम्ही, उशीर होतोय तुम्हाला ड्युटीला. येतो. आपण तयारीला लागू. हो, पण एक रिक्वेस्ट होती. बोला की. या लग्नाचा फार मोठा घाट घालू नका. हे लग्न अत्यंत साधेपणाने व्हावं अशी माझी इच्छा आहे. प्लीज.
रणजितराव, आम्ही तुम्हाला विचारलं पोरगी पसंत आहे का नाही, त्याचं उत्तर तुम्ही दिलं. आता तुमचं काम संपलं. याच्या पुढं आम्ही जे सांगतोय तेवढंच ध्यानात ठेवा. लग्नात नवऱ्या मुलानं फक्त 3 गोष्टी करायच्या. 1, घरचे सांगतील त्या मुहूर्तावर बोल्यावर चढायचं. 2, लग्नात गुरुजी जे सांगतील तेवढंच ऐकायचं. आणि 3, लग्नात फोटो काढतात तेव्हा दात विचकून हसायचं. लक्षात आलं? तुमच्या लग्नाचा विषय तुमच्या पुरता आत्ता इथं संपला. यापुढे जे बी करायचंय ते आम्ही करू. चला पळा, तुम्हाला उशीर होतोय ड्युटीला. चला. ओके. येतो. या. आईसाहेब, उद्या बांधलांना आपला होकार कळवून टाकायचा का? ठीक आहे. इकडे हे बघ, हे आपल्या मालाचे, हे कामवाल्यांचे. आणि मर्दाने हे आपले. मोजून घे बरं नीट, उगा त्याच्यावरनं नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. हा, मोजून घे. अय संजय, स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे माझा, समजलं का? नाही, सकाळच्यालाच देणार होते, पण सकाळच्याला डेड्डी होते ना आसपास, मग काही निवांत वेळच नाही मिळाला बघ. बरं ऐक, आता हे समदे पैसे नीट सांभाळून ठेवायचे आणि उद्याच्या उद्या आपल्या पानबुंद कोऑपरेटिव्ह मध्ये जायचं आणि आपल्या अकाउंटला जमा करायचे. कळलं? संजय, दरवेळी मलाच का बरं हमाली करायला लागते? तुझे पैसे, तुझा अकाउंट आणि मीच का बरं सारखं पैसे भरायचे? मोने, तू लहानपणी जरा डोक्यावर पडली होती का ग? तुला किती वेळा एकच गोष्ट सांगायची? तुला माहिती आहे ना, आपल्या बिझनेस बद्दल जर डॅडींना कळलं तर अख्ख्या पानबुंद्यावर सुनामी येईल. मग काय, आपले मसाले, आपले लोणचे, पापड सगळंच बंद, आपला बिझनेसच बंद. बरं ते जाऊ देत, ते पासबुक आणलं का? हा, दाखवते. ए संजय, तुझ्या डोक्याची नसबीस दाबली गेली का काय? अगं मग तुम्ही याच्या दुकानातला फाय असला का वास घेतीस? येडा मर्दाने, अगं आपली खून पशिन्याची कमाई आहे, वास नको घ्या. येडा. ए पोरांनो, अरे काय झालं रात्रीच? हा हा, काय झालं गुचू गुचू? ए मोने, अरे किती वाजले? हा, जा पण घरी तुझ्या, तुझा बाप हाळी मारतोय. अरे पोरीची जाते 7च्यात घालत पाहिजे, आमची पोरगी बघ. हा, ए संजय, अरे सांग ना तिला. वय वय डॅडी. हा, जा पण पण तुझ्या घरी. हो हो काका. हा, अंडी टाका उकडायला. संजय, या सगळ्यात तुला इम्पॉर्टंट विचारायचंच राहिलं. काय? स्वरा दीदीचा होणारा नवरा कसा आहे? तुझ्या खटाऱ्या गाडीमुळे कुठं बघता आलं मला त्याला? मी येईपर्यंत ते सगळे पाहुणे गेले पण होते. म्हणजे जरा बी नाही बघितलंस? नाही, म्हणजे हेमंताजींनी फोटो दाखवला मला त्याचा. मग फोटोवरनं काही अंदाज? मला तर काय बाई फोटोवरनं तो आवडला नाही बघ. लई शानी आहेस, फोटोवरनं अंदाज येत नसतोय. आणि तुला ग शेमडीला कोण विचारते? स्वरा दीदी काय म्हणली ते सांग. विचार सरा दीदीलाच. काय स्वरा दीदी, दाजींचं कॉल आहे वाटतं.
कट कशाला केला? बोल की बोल. आमच्या दाजींशिवाय जमत नाही वाटतं. हा, कसा आहे तुझा होणारा नवरा, तुझा वुडबी? तुला काय करायचं ग मोने? लुक, माइंड युअर ओन बिझनेस. हा, संजय, तिला सांगून ठेव बर का, लग्नावर ना सारखं ही 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 करून चिडवत नको जाऊ मला. अजिबात चालणार नाही. हा, डिस्गस्टिंग. संजय, स्वरा दीदी मला डिस्गस्टिंग बोलली. मी काय चुकीचं बोलली होती ग? हा मोने, बोलण्याचा आधी विचार करायचा असतो, बोलल्यानंतर नाही. कशाला गेली तिच्या समोर तोंडवर करून तुझ्या वुड बी हस्बंड करत? आवडत कुठची. बरं ते जाऊ दे, जा आता घराला जा, कडाकडनं निघ बघ. स्वराताईला तो पोरगा आवडलाय की नाही तिचं तिलाच विचारायला पाहिजे. दिदे, मी तुझ्यासाठी तुझ्या स्टाईलने ब्लॅक टी करून आणू? लुक संजय, तुझं काही काम असेल ना तर सरळ आणि पटकन सांग. मस्का कशाला? बाकी काही पण असू दे, लुक लय भारी म्हणती. हा, लुक नाही सांगते. म्हणजे मला फक्त विचारायचं होतं की काय काय झालं का आज सकाळी? काय काय झालं म्हणजे काय? मला बघायला आले होते. मला माहितीच नव्हतं. मला वाटलं ते लपाछपी खेळायला आलेले आणि धप्पा करून निघून गेले. अशी काय करती गो? मी तुझी छोटी सिस्टर आहे ना, मग मला डिटेल मध्ये सांग की कशी आहेत ग ते? कसे वाटले तुला? काय काय बोलले तुझ्याशी? काय नाही ग, त्यांना तुझी पेंटिंग्स खूप आवडली. हा? ए काय ग, तू ग आंबे पाडू नको. मी तुला इतकं नीट विचारते की तुला ते काय वाटले, कसे वाटले, काय काय बोलले, तुम्हाला काहीच सांग ना. ए ए दिदे दिदे दिदे, त्यांनी तुला टिपिकल प्रश्न विचारले का ग? की स्वयंपाक करता येतो का, गाता येतं का, किंवा शिवणकाम येतं का वगैरे? मला जर असले प्रश्न कोणी विचारले ना तर मी डायरेक्ट त्यांना उलटी उत्तरं देणार आणि त्यांना म्हणणार, तुम्हाला माझ्यासारखं झाडावर चढता येतं का, कैऱ्या पडता येतात का, त्याचं लोणचं करता येतं का, किंवा स्वेटर विणता येतं का, माझ्यासारखं तोंडाने करता येतं का? ऐक ना संजय, काय ग, नाही आवडले ना ते? तू जरा बाहेर जाते का? मला थोडं काम आहे ग. असंच कर तू. सॉरी.